अतिथी देव भव आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान आणि आता मान्यवरांना मी मुख्य मंचाकडे येण्याची विनंती करतोय। अगदी महेंद्र ठाकरे साहेब देखील येत आहेत। वेलकम वेलकम। मान्यवरांना विनंती करेन की असं नसतं व्हा। चला तर जाऊयात मॅच मध्ये। जिथे आलेल्या मान्यवरांकरता सांगू इच्छितो मॅच आपण पाहतोय टीम एफडीसी कुडूस आणि त्याच्या विपक्षात टीम सोपान स्मृती दुपारेपाडा हा संघ आपण मैदानात न पाहतोय। एका बाजूने जर आपण पाहिलं तर सोपान स्मृती दुपारेपाडा आणि त्याच्या विपक्षात टीम एफडीसी कुडूस। मान्यवरांना सांगू इच्छितो की सेकंड सेमीफायनलचा सामना आहे, जिथनं यातनं जो संघ होईल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल। फैजानच्या विपक्षात जिथे पहिलाच बॉल जो अतिरिक्त बाहेर समीर ऑफिशियल पंच आहेत त्यांनी दर्शवलं बॉल वाईड आहे, एक्स्ट्रा धाव देणार आहे। जिथे या वाईडच्या मदतीने धावसंख्या 0 वरनं 1 वर जाते। धावसंख्येचा स्कोर कार्ड किंवा मग धावसंख्येचं अकाउंट ते ओपन होतंय। पुढचा बॉल पुन्हा एकदा फैजानच्या विपक्षात, मात्र चेंडू मिस टायमिंग आहे। बराच काळ चेंडू हवेत आहे, झेल सुटलाय आणि झेल कोणाचा सुटलाय तर तो झेल फैजानचा सुटलाय। आणि बऱ्याच वेळा मी असं पाहिलंय की जेव्हा एखादा चांगला बॅटरचा झेल सुटतो ना तदनंतर तो आक्रमक होतो आणि इथे फैजानचा झेल सुटलाय। ज्याच्या नावावर या मैदानावर पहिलं अर्धशतक आहे तो फैजान, त्याचा झेल सुटलाय। याच मैदानावर इतिहास आहे फैजानचा, पिंपळास विरुद्ध कॅच सुटला होता। पुढचा बॉल गती परिवर्तन, बॉलला उडवलाय जिथे जिथे झेल कॅरी केलाय, विकेट मिळतीये फैजान, त्याला परतावं लागेल। मनीष वल्टेने टिपलेला झेल जिथे फैजान येतोय परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद। अगदी मान्यवर उपस्थित होत आहेत, हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम। अगदी आपण दर्जेदार स्पर्धा पाहतोय ओम साई कोणे आयोजित कोणेकर ट्रॉफी 2025 चा थरार। अगदी मान्यवरांना सांगू इच्छितो की आज रनिंगचा संघ आहे, म्हणजे आजच्या दिवसातनं क्वालिफाय झालेली टीम जर आपण पाहिली तर सोपान स्मृती दुपारेपाडा या संघाचा आजचा प्रवास खूप खडतर आहे। मात्र प्रत्येक सामना अगदी दर्जेदार त्यांनी विजयी संपादन केले आणि इथपर्यंत येऊन पोहोचलेत। अगदी फायनलच्या दार किंवा मग फायनल करता फायनल मध्ये प्रवेश मिळवण्याकरता ते देखील सज्ज आहेत। मात्र समोर एफडीसी कुडूसकरांचं आव्हान आहे। या अगोदर साईराज कुडूस टीमला त्यांनी पराभूत केलंय। पुढचा बॉल लोकेश आहे गोलंदाजी ट्रॅक वरनं, जिथे नवीन बॅटर मैदानात शैलू तो मैदानात दाखल झालाय। जिथे एका बाजूने मुदतसर पटेल त्यांना आपण पाहतोय नॉट स्ट्रायकर एंड कडे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। पुढचा बॉल जिथे पुन्हा एकदा झेलला संधी होईल का, मात्र बराच काळ चेंडू हवेत आहे, झेल कॅरी केलाय, काय झेल टिपलाय, दर्जेदार। असं वाटलं नव्हतं की हा झेल टिपला जाईल आणि इथनं झेल टिपलाय। राजेश वल्टेने टिपलेला हा दर्जेदार झेल। फलंदाज शैलू तो देखील येतोय परतीच्या प्रवासाला। विकेट नंबर 2, बॅक टू डगआउट। आणि सागर ठाकरे साहेबांकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज जे राजेश वल्टे यांनी झेल टिपलाय। अगदी दर्जेदार झेल, अगदी उलटा होता, जवळजवळ मिड ऑफला क्षेत्ररक्षक करत होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक करत होता आणि तिथनं रिव्हर्स जाऊन त्यांना तो झेल घेतला। दर्जेदार झेल, अगदी तारीफ केली पाहिजे। जिथे संकटात जेव्हा टीम एफडीसी कुडूस असते तेव्हा मात्र मैदानात अव्वा उभा असतो।
तो मैदानात आलाय, जिथे अगदी सावध खेळ करण्याकरता कोणत्याही प्रकारची धाव ती मात्र होत नाहीये. जिथे धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त एक धाव ती स्कोर कार्डवर आहे. मुदस्सर पटेल मात्र एका बाजूनी मैदानात उभे आहेत. पुढचा बॉल जिथे आता बॉलला उडवलाय, कव्हरचं क्षेत्र जिथे बॉल चौकारा करता गेला. या चौकाराच्या मदतीनं संजयजी जाधव साहेब समाजसेवक कोणी गावचं हे व्यक्तिमत्व आहे, त्यांना मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय की या मुख्य मंचावर असं नसतं वा. तिथे अव्वाच्या बॅटमधनं चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्डवर 5 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. मॅच चांगली पाहतोय, मॅच रंगतदार पाहतोय, जिथे शैलू आणि फैजान बाद झाल्यानंतर अगदी प्रेशर तो थोडासा क्रिएट झाला टीम एफडीसी कुडूसवर. मात्र थांबेल तो कुडूस संघ कुठे, कारण की चांगली बॅटिंग लाईनचा भरणा आहे टीम कुडूस. लॉंग ऑफचं क्षेत्र जिथे सिंगल ती अर्जित होती आहे, तिथे चौकार आला, लगेच सिंगलला महत्व दिलं. अगदी सेन्सिबल क्रिकेट ते सध्या मैदानात चालू आहे. 3 विकेट जिथे गेल्या, तदनंतर मात्र मुदस्सर पटेल आणि मुजम पटेल यांची अगदी दर्जेदार बॅटिंग आपण पाहतोय. सिंगल डबलला देखील महत्व तितकंच दिलं जात आहे आणि चांगली पार्टनरशिप ती इथनं करावी लागेल. ओव्हर नंबर 2 भाविक, चौथा बॉल. मुदस्सर पटेल गती परिवर्तन करण्याचा जो काही प्रयत्न, बॉल अतिरिक्त बाहेर वाईड तो घोषित केलाय. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये, जाऊन 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये ती टीम एफडीसी कुडूस या टीमची. मुदस्सर पटेल यांचा विचार केला तर मला वाटते 8 ते 10 वर्ष जवळजवळ मधल्या काळात गॅप घेतला, क्रिकेट पासून खूप दूर राहिले. मात्र गत 2 वर्षापासून खूप चांगला खेळ त्यांचा देखील राहिला आहे. मात्र जिथे आता घोषित क्षेत्र आहे, जिथे 1 धाव आहे, त्या एका धावेकरता चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल ती अर्जित होती. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 13 ती स्कोर कार्डवर लागतीये. सवयत मॅच मध्ये जिथे धावसंख्या 13 ती स्कोर कार्डवर लागतीये. भाविकला आपण पाहतोय अगदी फायनल मध्ये प्रवेश केलाय तो टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचघर या टीमनं. आपला प्रतिस्पर्धी संघ कोणता असेल तर प्रतीक्षेत आहेत चिंचघरकर देखील. तत्पूर्वी अगदी बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी मॅचचा मनमुराद आनंद लुटतोय. अगदी जिथे जागा भेटेल तिथे बसलेत आणि मॅच ती पाहिली जाते. अगदी रोडवर देखील बराचसा प्रेक्षक वर्ग तो उभा आहे मॅच पाहण्याकरता, कारण की टॉप 4 मध्ये दर्जेदार संघ दाखल झाले आणि मग दर्जेदार मॅच त्याच सध्या मैदानात चालू आहेत. कोणीकर ट्रॉफी आपण पाहतोय सावली क्रिएशनच्या माध्यमातून. पुढचा बॉल जिथे ती डिस्क्वर लेग कडे खेळण्याचा जो काही प्रयत्न होता, आडवा पाटणा खेळायचा होता, तिथे अगदी शरीर यष्टीवर जाऊन चेंडू आदळतो, तिथे कोणत्याही प्रकारची धाव ती मात्र दिली जाणार नाहीये. तिथे चेंडू टाकून झाले ते टोटल आतापर्यंत 5, म्हणजे अजूनही या ओव्हर मधनं शेवटचा बॉल जो भाविक कडनं हाताळला जाईल. पुढे आले तर पुढे सरसावत या बॉलला खेळलाय, जिथे सिंगल ती अर्जित होती. मुदस्सर पटेल स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील नो डाऊट. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 7.0च्या सरासरीनं 14 लागली आहे 2 ओव्हरच्या अखेरीस, जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत, जिथे मुख्य मंचावरून आपण मान्यवर पाहतोय. या स्पर्धेकरता ज्यांनी हजेरी लावली आहे या मान्यवरांचं मी जिथे आमचे मान्यवर महेंद्रजी ठाकरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्याची मी मुख्य मंचावरनं विनंती करेन. महेश मानकर यांना विनंती करेन की महेंद्रजी ठाकरे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर. कॅमेरामॅन कॅमेरा आलाय ओके. या ठिकाणी मुख्य मंचावरनं तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. अगदी क्रिकेटवर नितांत प्रेम आहे याही व्यक्तिमत्वाचं, कारण की शुभ सन्मान तो मुख्य मंचावरनं होतोय.
महेंद्रजी ठाकरे साहेब. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी नरेशजी काळे साहेब यांचा मी शुभ सन्मान करण्याची विनंती करतोय. जिथे शुभ सन्मान केला जाईल मुख्य मंचावरनं. ऋतिक गायकवाड यांना मी विनंती करेन की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. नरेशजी काळे साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख यांचा या ठिकाणी शुभ सन्मान हा मुख्य मंचावरनं होतोय. या ठिकाणी जी क्षणचित्र टिपली जात आहेत अगदी संपूर्ण मान्यवर आणि आयोजक कोणेकर ट्रॉफी मधनं ही क्षणचित्र अगदी लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतात. सावली क्रिएशनच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 15 धावा आणि जिथे गौरांक आहे ओव्हर नंबर 3 ला. शिवाजी साळुंके साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. संजयजी जाधव साहेबांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. साजिदच्या बॅटमधनं षटकार. मॅच आठवती या बदलापूरची. 6 बॉल 23 धावांची गरज असताना साजिद मैदानात होता आणि अगदी आपल्या बाजूने मॅचला फिरवलं. तो साजिद मैदानात उभा आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा शुभ सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान जितू मोकाशी यांच्या शुभ हस्ते जितू मोकाशी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. संदीप जाधव साहेबांना विनंती करतो की आपण तो शुभ सन्मान मुख्य मंचावर करायचा आहे. ट्वेंटी 22 रन झाल्यात. तदनंतर या स्पर्धेला भेट देत आहेत भाई वलटे साहेब ते देखील येत आहेत. तसेच त्यांच्या समवेत प्रवीणजी सोनावणे साहेब ते देखील येत आहेत. या स्पर्धेला भेट देत आहेत. बराचसा मान्यवर वर्ग आहे तो या स्पर्धेला भेट देतो. या पुढचा बॉल जिथे बॉलला पाठवलाय षटकारा करता. ही ताकद आहे मोजम पटेलची. आलाय षटकार 6. मान्यवरांना विनंती करतोय की मुख्य मंचावर या. धावसंख्या 28 ती स्कोर कार्डवर लागली आहे. अजून शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. डॉक्टर भाई वलटे ते देखील येत आहेत मुख्य मंचावर. असं नसतं व्हा. मोजम पटेलच्या विपक्षात जिथे पुढचा बॉल पुढे आलाय आणि सडक पे कडक. अगदी बॉल जर झाडाला लागला नसता तर षटकार गेला असता. तिथे रस्त्यावर चेंडू गेला असता आणि दर्जेदार षटकार. 6 34 34 धावा.
फर्स्ट इनिंग मधून आपण बॅटिंग पाहतोय 34 त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. मोजम पटेल यांची दर्जेदार बॅटिंग, अगदी टीमला जिथे गरज होती ना तिथे मैदानात येऊन बॅटिंग केली आहे. ओव्हर नंबर 3 ती सध्या प्रगतीपथावर आहे. मोजम पटेल यांचे हे 3 षटकार ते खूप महत्वाचे आहेत. आजच्या संपूर्ण दिवसात जर कोणी गोलंदाजी चांगली केली असेल ना तर ते नाव आहे गौरांग, कारण की आज प्रभावित केलं. मात्र या ओव्हर मधनं मोजम पटेल त्यानं त्याचा समाचार घेतलाय, जिथे शेवटचं षटक नो डाऊट राहुलच्या हातात चेंडू सुपूर्द केलाय. समोर साजिद आहे, साजिदच्या विपक्षात जिथे राहुलला गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होती. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 34 धावा. दर्जेदार मॅच आपण पाहतोय. साजिद द स्टँड अनडिलिव्हर्ड बॉलला पाठवलंय आपल्या स्ट्राइक आउट मध्ये. आलेला हात दर्जेदार षटकार साजिदच्या बॅट मधनं 6. 40 झाल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 3 विकेट गेल्या होत्या. फैजान तो देखील बाद झाला होता, जिथे शैलू बाद झाला होता, शोएब अव्वा बाद झाला होता. असं वाटलं होतं की 30 ते 35 धावा फक्त होतील की काय, मात्र इथनं गौरांगवर अटॅक केला. आता मात्र साजिद तो देखील अटॅक करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार 6. बदलापूरची मॅच मला आठवती. 2 बॉल 8 असताना साजिदनं 2 षटकार मारले होते. आता 2 षटकार आलेत ते साजिदच्या बॅटमधनं. इथनं तिसरा षटकार येईल का? धावसंख्या तब्बल स्कोर कार्ड वर लागली आहे 46. म्हणजे जी एफडीसी कुडूसकरांच्या डगआउट मध्ये जे शांततेचं वातावरण होतं तिथे आता चेहऱ्यावर स्माइल यायला लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा जिथे आता बराच काळ हवेत आहे. झेल टिपलाय आणि विकेट साजिदला परतावं लागेल. विकेट नंबर 4 जो परतीच्या प्रवासाला येतोय साजिद. नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय पंकज. जिथे तू चल मैं आया अशी परिस्थिती आणि अगदी विकेट मिळती आहे. पंकज तो बाद. नवीन बॅटर मैदानात अमीर तो दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 46. पुढचा बॉल जिथे झेलला संधी आहे आणि तो झेल टिपलाय. फलंदाज बाद. धावसंख्या 46 आहे, जिथे राहुलनं विकेट हॅट्रिक ती राहुलनं घेतली आहे. फैजान नाव कळवायचं बॅट्समनचं. राहुल
राहुल आलाय बॅटिंग करण्याकरता, जिथे डावकुरा त्याचा बॅटर आहे आणि शेवटचा बॉल आहे त्याच्या विपक्षात, जिथे विकेट. फलंदाज बाद, म्हणजे विजयाकरता 47 धावांचा टार्गेट आहे ते टीम सोपान स्फूर्ती दुपारी पाडा या टीमला. आणि या ठिकाणी मुख्य मंचावरनं एक शुभ सन्मान मुख्य मंचावरनं केला जाईल. अगदी डॉक्टर भाई वलटे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान हा मुख्य मंचावरनं केला जातोय. योगेशजी भुईर यांना मी विनंती करतोय की तो शुभ सन्मान डॉक्टर भाई वलटे साहेबांचा या ठिकाणी करायचा आहे. तसेच या ठिकाणी मान्यवर जे उपस्थित होत आहेत, सरकार ग्रुपचे अध्यक्ष नवनीतजी ठाकरे साहेब देखील मुख्य मंचाकडे येत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी शुभ सन्मान होतोय डॉक्टर भाई वलटे साहेबांचा. तदनंतर प्रवीणजी सोनावणे साहेब यांचा देखील शुभ सन्मान करण्याची मी विनंती करेन. संजयजी जाधव साहेबां योगेश यांना विनंती करतोय की तो प्रवीणजी सोनावणे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. त्या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, तसेच पुष्पगुच्छ आणि मायेची शाल देऊन या ठिकाणी तो शुभ सन्मान होतोय. तसेच पाहिलं तर आपण या स्पर्धेला जे ग्राउंड जे उपलब्ध करून दिलं आणि अगदी या स्पर्धेला आवर्जून जी भेट देत आहेत सरकार ग्रुपचे अध्यक्ष नवनीतजी ठाकरे साहेब, हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम. अगदी सर्व कोणेकर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा खूप सारा धन्यवाद. आणि तदनंतर मी विनंती करेन संजयजी जाधव साहेब, आपण सरकार ग्रुपचे अध्यक्ष नवनीतजी ठाकरे साहेब यांचा देखील शुभ सन्मान मुख्य मंचावरनं करायचा आहे. अगदी अतिथी देव भव, आपली भारतीय संस्कृती आणि तो शुभ सन्मान तो मुख्य मंचावरनं केला जातोय. सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि पुष्पगुच्छ, तसेच हे ग्राउंड ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं नवनीतजी ठाकरे साहेब, खूप सारा धन्यवाद संपूर्ण कोणे गावचे ग्रामस्थ यांच्या वतीनं. आणि असंच प्रेम अशी साथ सतत राहू द्यात. त्यानंतर पुढील सन्मान कुलदीपजी ठाकरे यांचा शुभ सन्मान होतोय. गांधरेकरांचा एक यष्टी रक्षक म्हणून ज्याची ओळख सातत्यानं राहिली आहे तो कुलदीप ठाकरे, याचा देखील शुभ सन्मान मुख्य मंचावर होतोय. कुलदीप पाटील जाऊयात मॅच मध्ये, जिथे बॉलिंग ट्रॅक वरनं शोएब अव्वा या वाडा तालुक्यातला एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची सातत्यानं ओळख राहिली आहे तो कुडूसकरांचा गोलंदाज शोएब अव्वा तो गोलंदाजी करण्याकरता इथून पुढे सज्ज होतोय. जिथे आजच्या दिवसातनं प्रभावित किंवा मग दर्जेदार बॅटिंग कोणी केली आहे तर ते नाव आहे मनीष वलटे. त्याच्या विपक्षात जिथे पैठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला क्षेत्ररक्षण, अगदी विदिन सेकंदात क्षेत्ररक्षकापर्यंत बॉल पोहोचला, जिथे अगदी क्विक फेकी देखील येते. शोएब अव्वा ज्याला आपण पाहतोय, मनीष वलटे दर्जा आहे, स्वतःला सिद्ध केलंय गत 2 ते 3 वर्षामध्ये. आणि आजच्या दिवसातनं 40 धावांची इनिंग देखील सकाळच्या सत्रातनं त्यानं साकारली. तो मनीष वलटे स्ट्रायकर एंड वर बॅटिंग करण्याकरता, विजयाकरता 47 करायचे आहेत. पुढचा बॉल जिथे इथून पुढे जर षटकार हॅट्रिक झाली तर त्या षटकार हॅट्रिक करता साजन कुमार यांच्याकडनं, चौकार हॅट्रिक करता 200 रुपये, षटकार हॅट्रिक करता 500 रुपये. अभिषेक कुमार आणि साजन कुमार बक्षिस लावली आहेत. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक करता. तत्पूर्वी शोएब अव्वा अगदी वेगवान गोलंदाज, अगदी वेगावर स्वार असतो आणि तिथे दर्जेदार बॉलिंग पहिल्या 2 बॉलवर झाली आहे. मात्र मनीष वलटे एका बाजूनी तग धरून मैदानात उभा आहे
पुढचा बॉल वेगवान तेज तरार. तिथे मनीष वल्टे त्याच्या विपक्षात 3 बॉल आतापर्यंत हाताळले, जिथे मनीष वल्टेला त्यांना शांत ठेवलंय. या अगोदर राजेश वल्टेने देखील चांगली बॅटिंग केली आहे. क्षमता आहे दोन्ही बॅटरमध्ये, या धावसंख्येपर्यंत सहज जाऊ शकतात, कारण की आजचा संपूर्ण दिवसातनं खूप चांगली बॅटिंग केली आहे ती टीम सोपान स्फूर्ती दुपारेपाडा या टीमने. कारण की जिथे क्वालिफायची मॅच टीम साईराज कुडूसला देखील पराभूत केलं, अगदी आपल्या बॅटिंगच्या जोरावर त्यांना पराभूत केलं. आणि जिथे मनीष वल्टे पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग बॅटिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवरनं शोएब. पुढचा बॉल जिथे वेगवान तेच तरार होता, मात्र जिथे 1+1 टोटल 2 मिळतील. या 2च्या मदतीने धावसंख्येचं अकाउंट ते ओपन होते. धावसंख्या जी 0वरनं 2 वर जाऊन पोहोचती आहे ती टीम सोपान स्फूर्ती दुपारेपाडा या टीमची. अगदी दर्जेदार खेळ राहिला आजचा रनिंगचा संघ म्हणून सोपान स्फूर्ती दुपारेपाडा हा संघ आपण पाहतोय, कारण की सकाळपासून मॅच खेळतायत आणि आजच्या दिवसात ते क्वालिफाय झाले. जिथे धनंजय स्पोर्ट्स चिंचघर हा संघ प्रतीक्षित आहे की आपला प्रतिस्पर्धी संघ कोणता असेल. तत्पूर्वी ओव्हर नंबर 1 शोएब जो गोलंदाजी करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर आहे. पहिले 3 डॉट टाकले, त्यानंतर वाईड आला. 1+1 टोटल 2 आल्या. पुढचा बॉल गती परिवर्तन, म्हणजे या अगोदर जितक्या वेगानं बॉल टाकला ना त्यापेक्षा कितीतरी कमी वेगानं हा बॉल त्यांना ट्रॅव्हल केलाय. अगदी 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे ना तो शोएब अव्वा. अगदी दर्जेदार गोलंदाजी ती मात्र होती शोएब कडनं, जिथे निर्धाव स्वरूपानं बॉलची हाताळणी होती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 स्कोर कार्डवर आहे. अजूनही विजयाकरता 45 धावांचं आव्हान आहे. पुढचा बॉल मनीष वल्टेच्या विपक्षात शोएब अव्वा. स्ट्रॉंग अपील मनीष वल्टे, त्याला परतावं लागेल. एक मोठा हादरा बसतोय तो टीम सोपान स्फूर्ती दुपारेपाडा या टीमला. बॅटर बाद. तर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता संदीपजी जाधव साहेब जी आपण मॅन ऑफ द सिरीज करता जी सायकल पाहतोय ती सायकल संदीपजी जाधव साहेबांकडून आली आहे. तसेच या स्पर्धेकरता मनोज वल्टे असतील, संजयजी जाधव साहेब असतील, संजयजी धसाडे साहेब असतील, यांच्या माध्यमातून रोख रक्कम या स्पर्धेकरता आली आहे. या सर्व दात्यांचा खूप सारा धन्यवाद. जेव्हा जेव्हा हे दाते पाठीशी उभे असतात तेव्हा मग एक मोठ्या प्लॅटफॉर्मला किंवा एक मोठ्या लेवलला मॅच घडवणं किंवा मग त्या मॅच भरवून आणणं हे सहज सोपं होत असतं. आणि या सर्व दात्यांचा खूप सारा धन्यवाद जे आपण या ठिकाणी संदीपजी जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जातोय. मी विनंती करतोय योगेशजी भुईर यांच्याकडनं तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. संदीपजी जाधव साहेब या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज करता जी सायकल आपण पाहतोय ती सायकल त्यांच्या माध्यमातून आली आहे. जी संदीपजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून ती सायकल आली आहे या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज. आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. अगदी राजेश वल्टे दर्शवलं की मी बाद आहे आणि तो परतीच्या प्रवासाला येतोय. तदनंतर पुढील सन्मान
संजयजी जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन महेश यांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेकरता आर्थिक मदत जी ज्यांच्या माध्यमातून संजयजी जाधव साहेब या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान होतोय मुख्य मंचावरनं. जिथे साजिद बॅटिंग चांगली केली आहे, बॉलिंग देखील तितकीच चांगली करतोय. कारण की बॅटिंग मध्ये जिथे संघ अडचणीत होता तिथे मैदानात येऊन खूप दर्जेदार बॅटिंग त्याने केली आणि अगदी चांगला खेळ राहिला आणि गोलंदाजी ती देखील चांगली करतोय. कारण की पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळवली आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, फिंगरला रोल केला, अतिरिक्त बाहेर बॉल जातोय जिथे मोजम पडेल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. या ठिकाणी संजयजी धसाडे साहेबांचा शुभ सन्मान होतोय. मी विनंती करतोय लेजंड क्रिकेटर आहेत संजयजी धसाडे साहेब, योगेश यांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान करायचा आहे. तदनंतर तसेच आपण जर पाहिलं तर मनोज वलटे यांचाच संघ आहे, त्यांचा देखील आम्हाला शुभ सन्मान करायचा आहे. मात्र मॅच झाल्यानंतर आपण करूयात. अगदी धरती क्रिकेटर आहेत मनोज वलटे देखील, मात्र एका बाजूने सातत्यानं आता विकेट जायला लागल्यात. अगदी आणखीन एक विकेट त्याचा पतंग होतोय. साजिदनं चांगला झेल कॅरी केलाय. विकेट चेंडू टाकून झाले ते टोटल 3. अजूनही 3 बॉल साजिदच्या गोलंदाजीतनं शिल्लक आहेत. तदनंतर आमचे मान्यवर कृष्णाजी पाटील साहेब या ठिकाणी कृष्णाजी पाटील पिंपरोळी गावचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर कृष्णाजी पाटील साहेब. पुढचा बॉल जिथे थोडासा अतिरिक्त शफल झाला, जिथे साजिद तो देखील पूर्णपणे जखडून ठेवतो, पूर्णपणे बांधून ठेवलंय. म्हणजे एका प्रकारे जसं की दुपारेपाडा टीमचे हात बांधून ठेवलेत. कुठेतरी धावा त्या येत नाहीयेत, एक्स्ट्राच्या धावा त्या फक्त स्कोर कार्ड वर लागल्यात. 3 धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना साजिद. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरनं आपण साजिदला पाहतोय. थोडी मॅच स्पीडअप करायची आहे, अजून मॅच खेळवायच्या बाकी आहेत. स्कोर कार्ड वर धावा लागल्यात 4. फैजान आहे बॉलिंग ट्रॅक वरनं, जिथे
चांगला बॉल तो डिलिव्हर केलाय फैजान. खूप कमी वेळा फैजानला आपण गोलंदाजी करताना पाहतो. अगदी मात्र जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो अगदी विकेट तो देखील मिळवत असतो आपल्या टीम करता. जिथे गोलंदाजांची कमी असेल तेव्हा फैजान स्वतः गोलंदाजी करण्याकरता येत असतो. मग जरी प्रेशर मधली मॅच असली तरी तो गोलंदाजीला येतो. मात्र आता त्याच्या विपक्षात षटकार ठोकलाय. 6 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. डबल फिगर 10. बॅटिंग मधनं निराश केलंय. गोलंदाजी ती त्याला चांगली करावी लागेल फैजानला. आपण पाहतोय पुढचा बॉल राहुल आहे त्या ठिकाणी बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल पुन्हा एकदा जिथे फैजान स्वतः आलाय बॉल पर्यंत आणि झेल कॅरी केलाय. विकेट मिळतीये. फलंदाज बाद. टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगर आपला कर्णधार तो आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. यातून विजयी होणारा संघ जो थेट धनंजय स्पोर्ट्स चिंचगर या टीम सोबत आजच्या दिवसातनं या कोणेकर ट्रॉफी मधनं फायनलची मॅच खेळेल. यातनं विजयी होणारा संघ. टॉस तो मैदानात होईल हे लक्षात असू द्यात. तिथे नवीन बॅटर मैदानात गेलाय बॅटिंग करण्याकरता. 10 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. मात्र एका बाजूनी सातत्यानं विकेट जात आहेत. फैजान आहे बॉलिंग ट्रॅक वरनं. 10 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना पुढचा बॉल जिथे हात आवरत फटका खेळला मात्र साजिद त्यानं झेल कॅरी केलाय. बॅटिंग जरी झाली नसली मात्र बॉलिंग चांगली करतोय तो फैजान. विकेट. यतीन तो मैदानात गेलाय बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या 10 ही स्कोर कार्ड वर आहे. 47 धावांपर्यंत जायचं आहे. 10 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. पडझड झाली खऱ्या अर्थानं टीम सोपान स्फूर्ती दुपारी पाडा या टीमची. कारण की सातत्यानं विकेट त्या एका बाजूने जात राहिले आणि मनीष वलटे तो बॅटिंग करण्याकरता होता. त्याला कुठेतरी थांबवलं पूर्णपणे. मग तदनंतर थोडासा प्रेशर तो क्रिएट झाला आणि मग पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं जिथे झेलला संधी एका हाताने झेल टिपलाय. फैजानने घेतली आहे तिसरी विकेट. फलंदाज बाद. कुठेतरी गोड करता आला नाही असं म्हणावं लागेल. कारण की आजचा रनिंगचा संघ आपण त्यांना पाहिलं आणि संपूर्ण दिवस खेळ राहिला. थोडीशी दमछाक झाली. निर्धाव चेंडूची सांगता होती. पुढचा बॉल जिथे फर्निचर बिघडवलाय. फलंदाज बाद. विकेट. जशी ही मॅच संपेल टीम ओमसाई कोणे आपण सर्वांनी लगेच ग्राउंड मध्ये यायचं आहे. जिथे ग्राउंड मध्ये या फायनल मॅचचा टॉस केला जाईल. मान्यवर देखील तिथे असतील. त्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते तिथे तो टॉस केला जाईल. पुढचा बॉल वेगवान तेच तरार आहे. जिथे धाव न घेणं पसंत केलंय. मॅच मधला औपचारिकता ती शिल्लक राहिली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल नो बॉल. समीर यांना आपण ऑफिशियल पंच म्हणून पाहतोय. चला थोडी घाई करा मुजम पडेल. चेंडू लगेच देत चला कारण की शेवटची मॅच जास्तीत जास्त ओव्हरची ती मॅच आम्हाला करायची आहे. त्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. पुढचा बॉल
जिथे प्रीहिटचा बॉल आहे हे विसरून जमणार नाहीये. जिथे आणखीन एक विकेट घेतली आहे. आणि फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय तो टीम एफडीसी कुडूस आणि त्याच्या विपक्षात टीम धनंजय